नमस्कार. आज आपण 2025-26 साठी कर्नाटकमधल्या MBBS प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटक हे नेहमीच एक महत्त्वाचं राज्य राहिले आणि अनेकांना तिथल्या प्रवेशाबद्दल उत्सुकता असते. तर आज आपण पात्रता, खर्च, आवश्यक नीट स्कोअर आणि काही ताज्या घडामोडींवर पण बोलू. ऐकलंय की 2024-25 साठी 3 नवीन कॉलेजेसना मंजुरी मिळाली आहे. हो, अगदी बरोबर. कर्नाटकात सध्या 73 वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि जागा जवळपास 12,095 इतकी आहेत. आणि ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे नक्कीच. सुरुवात करूया पात्रतेपासून. म्हणजे कोण अर्ज करू शकतं? नीट तर हवंच, बरोबर? हो, नीट उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय 10+2 म्हणजे 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी हे विषय घेऊन किमान 50% गुणांनी पास हवं. अच्छा. आणि जे राखीव प्रवर्गात येतात म्हणजे SC, ST, OBC त्यांच्यासाठी 40%. आणि वयाची अट? वय 31 डिसेंबरपर्यंत 17 वर्ष पूर्ण झालेलं असावं. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा नेहमी ऐकायला मिळतो की कर्नाटक हे ओपन स्टेट आहे. याचा अर्थ काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ओपन स्टेट म्हणजे काय? तर कर्नाटक परीक्षा प्राधिकरण, ज्याला आपण KEA म्हणतो, ते 85% सरकारी जागांसाठी काउन्सिलिंग करतं. पण ह्या जागा फक्त कर्नाटक रहिवाशांसाठीच असतात. ओके. पण गंमत अशी आहे की खाजगी कॉलेजेसच्या 100% जागांसाठी पण KEAचं काउन्सिलिंग करतं. आणि या खाजगी जागांसाठी इतर राज्यांचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात. अच्छा, म्हणजे इतर राज्यांच्या विद्यार्थ्यांनाही तिथे संधी आहे. हो, खाजगी कॉलेजेसमध्ये नक्कीच आहे. आणि उरलेल्या 15% सरकारी जागा आहेत ना, त्यासाठी MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, ती ऑल इंडिया कोट्यातून AIQ काउन्सिलिंग करते. म्हणजे बऱ्याच संधी आहेत, पण स्पर्धा पण तशीच असणार मग. नक्कीच. खाजगी जागांवर देशभरातून विद्यार्थी येतात, त्यामुळे तिथे चांगले गुण लागतात. आपण जागा वाढल्याबद्दल बोलत होतो. 2024-25 मध्ये 3 नवीन खाजगी कॉलेजेस आले. BGS नगरूर, PES इलेक्ट्रॉनिक सिटी आणि SR बागलकोट. हो, त्यामुळे साधारण 350 जागा वाढल्या. आणि 2025-26 साठी पण काही शक्यता आहे का? हो, रामनगर आणि कनकपुरा इथे 2 नवीन सरकारी महाविद्यालय प्रस्तावित आहेत. त्यांना जर NMCची मंजुरी मिळाली तर अजून 200-250 जागा वाढू शकतात. हे चांगलं आहे, पण शेवटी सगळं येऊन थांबतं नीट स्कोअरवर, नाही का? 2025 साठी काय अपेक्षित आहे? बरोबर. नीट स्कोअर सगळ्यात महत्त्वाचा. 2025 साठी फक्त पात्र होण्यासाठीचे गुण म्हणजे क्वालिफाईंग स्कोअर, तो साधारणपणे सामान्य आणि EWS साठी 144च्या आसपास आणि OBC, SC, ST साठी 113च्या आसपास असू शकतो. पण हे फक्त पात्रतेसाठी झाले. ॲडमिशनसाठी कट ऑफ तर खूप वेगळा असतो, नाही का? अगदी. कट ऑफ प्रत्येक कॉलेज, कोटा, प्रवर्ग यानुसार बदलतो. हे फक्त मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहेत. काही उदाहरणं देऊ शकाल का मागच्या वर्षीची? म्हणजे अंदाज येईल. हो, नक्कीच. मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बोलायचं झालं तर KMC मणिपालसाठी जवळपास 635 गुण लागले होते. बापरे. दुसरीकडे श्री सिद्धार्थ मेडिकल कॉलेज बेगूर इथे डीम्ड कोट्यातूनच साधारण 405 गुणांवर पण ॲडमिशन मिळालं होतं. म्हणजे खूप फरक आहे. हो, म्हणूनच मागच्या वर्षांचे KEA आणि MCCचे कट ऑफ तपासणं खूप गरजेचं आहे. नुसत्या क्वालिफाईंग स्कोअरवर अवलंबून राहून चालत नाही. अर्ज आणि काउन्सिलिंगची प्रक्रिया कशी असते थोडक्यात? KEA आणि MCC हे 2 मुख्य मार्ग आहेत. हो, KEA म्हणजे राज्याच्या 85% सरकारी जागा आणि 100% खाजगी जागांसाठी. त्यांची वेबसाईट आहे cetonline.karnataka.gov.in आणि KEA. आणि MCC म्हणजे 15% ऑल इंडिया कोटा सरकारी जागा आणि सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी. त्यांची वेबसाईट आहे mcc.nic.in. KEA ची प्रक्रिया साधारण कधी सुरू होते? साधारणपणे जुलै महिन्यात. आधी ऑनलाईन नोंदणी, साधारण 7 ते 10 जुलैच्या आसपास. मग कागदपत्र पडताळणी, जी खूप महत्त्वाची पायरी आहे, ती 10 ते 15 जुलैच्या दरम्यान होते. आणि मग व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची असते साधारण 16 जुलैला. आणि त्यानंतर चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजेसचे पर्याय भरणे, ते साधारण 18 ते 21 जुलै. आणि मग जागा वाटपाच्या फेऱ्या होतात. बरोबर. MCCची प्रक्रिया पण साधारण तशीच असते. नोंदणी, फी भरणं. डीमसाठी अनामत रक्कम थोडी जास्त असते, सुमारे 2,05,000 रुपये. अच्छा. मग चॉईस फिलिंग, लॉकिंग, सीट अलॉटमेंट आणि कॉलेज रिपोर्टिंग तारखांसाठी दोन्ही वेबसाईट सतत बघत राहाव्या लागतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि कदाचित चिंताजनक मुद्द्याकडे, खर्च.
कर्नाटकात MBBS करायला किती खर्च येतो? इथे खूप मोठी रेंज आहे. खूप म्हणजे खूपच. सरकारी कॉलेजमध्ये जर राज्य कोठ्यातून नंबर लागला तर वर्षाला अंदाजे 60,000 रुपये फी असू शकते. फक्त 60,000? हो, सरकारी कॉलेजमध्ये. पण खाजगी कॉलेजमध्ये जर सरकारी कोठ्यातून प्रवेश मिळाला तरी फी अंदाजे 1.4 लाख ते 1.6 लाख प्रतिवर्ष असते. ठीक आहे. पण तोच जर खाजगी कॉलेजमध्ये प्रायव्हेट किंवा मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतला तर फी थेट वर्षाला 10 लाखांपासून ते 25 लाखांपर्यंत किंवा काही ठिकाणी त्याहूनही जास्त असू शकते. बापरे, 10 ते 25 लाख प्रतिवर्ष. आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजचा खर्चही साधारण याच रेंजमध्ये असतो. म्हणजे KMC मणिपाल किंवा मंगळूर साधारण 17.8 लाख, JSS मैसूर साधारण 18.5 लाख आणि राजराजेश्वरी बंगळूर तर 23.5 लाख प्रतिवर्ष. म्हणजे बजेटचा विचार खूप काळजीपूर्वक करायला लागणार आहे. ही फक्त शिक्षण फी झाली, बरोबर? हॉस्टेल वगैरे वेगळं? हो, ही सहसा फक्त ट्युशन फी असते. वसतिगृह, मेस चार्जेस, इतर शुल्क हे सगळं वेगळं असतं. त्यामुळे एकूण खर्च बराच वाढतो. म्हणजे उदाहरणार्थ KMC मणिपालचा पूर्ण कोर्सचा खर्च अंदाजे 77 लाखांच्या घरात जातो. 77 लाख? आणि JSS मैसूरचा तर जवळपास 94 लाखांपर्यंत जातो. काही परवडणारे किंवा अगदी मोफत शिक्षणाचे पर्याय पण आहेत का कर्नाटकात? हो, आहेत ना. हे महत्वाचं आहे. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगलोर. इथे जर सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला तर शिक्षण शुल्क घेतलं जात नाही. अच्छा, हे उत्तम आहे. आणि अजून एक, श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च. इथे सरकारी कोठ्याची फी फक्त 750 रुपये नमूद केलेली आढळते. 750 रुपये? अविश्वसनीय. हे दोन पर्याय खूप महत्वाचे आहेत मग. हो, नक्कीच. MBBS शिवाय इतर वैद्यकीय कोर्सेसचं काय, जसं BDS किंवा आयुष कोर्सेस? त्यासाठी पण नीट स्कोरच लागतो. कर्नाटकात BDS म्हणजे डेंटल, BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BUMS युनानी, BSMS सिद्धा या सगळ्या कोर्सेसना नीटमधूनच प्रवेश मिळतो. पात्रता साधारणपणे MBBS सारखीच असते. म्हणजे 10+2 PCB, इंग्रजी आणि नीट उत्तीर्ण. आणि त्यांची फी साधारण किती असते? सरकारी डेंटल कॉलेजमध्ये BDSची फी अंदाजे 50,000 रुपये प्रतिवर्ष असते. बाकी आयुष कोर्सेसची फी थोडी बदलते. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट आहे की कर्नाटकात वैद्यकीय शिक्षणासाठी भरपूर संधी आहेत. पण नीट स्कोर आणि आर्थिक नियोजन या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि KEA व MCC च्या वेबसाईट्सवर सतत लक्ष ठेवणं आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. एका बाजूला नवीन कॉलेजेस येत आहेत, जागा वाढत आहेत, हे चांगलं आहे. पण दुसरीकडं काही ठिकाणी अगदी जुन्या कॉलेजेसमध्ये सुद्धा पायाभूत सुविधा आणि चांगल्या प्राध्यापकांची कमतरता जाणवते, अशा बातम्या येतात. हा एक चिंतेचा विषय असू शकतो. हो, त्यामुळे भविष्यात कर्नाटकात प्रवेश घेताना केवळ जागांची संख्या किंवा कट ऑफ बघण्यापेक्षा संस्थेची गुणवत्ता कशी आहे, तिथलं एकूण वातावरण कसं आहे, याचाही विचार करणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजे संख्या आणि गुणवत्ता यातला समतोल राखणं हे एक आव्हान